नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉयज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉयज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉयज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित।
छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता,
पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी
त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता,
पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 730 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी
त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता,
पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी
त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सैनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता,
पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी
त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचे कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता,
पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता। पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतले हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा
ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5,34,00,000 रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464,09,00,000ची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतलाय हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5,34,00,000 रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464,09,00,000ची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे। 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो। या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे। त्यांनी या भूमिकेत जीव ओतलाय हे निश्चित। छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे। जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही। 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे। सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5,34,00,000 रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464,09,00,000ची कमाई केलेली आहे। जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे। या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया। विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 7व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता, पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे। या सुपरहिट चित्रपटासमोर
सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे. 2025 साली सुपरहिट चित्रपट ठरलेला छावा हा ऐतिहासिक ॲक्शन चित्रपट मराठा साम्राज्याच्या कौशल्याची आणि वैभवाची कहाणी सांगतो. या चित्रपटात विकी कौशिक छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यांनी या भूमिकेत जीव ओतलाय हे निश्चित. छावाने तिसऱ्या सोमवारी म्हणजे 18व्या दिवशी आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केलेली आहे. जरी ही मोठी घसरण 18व्या दिवशी दिसून आली असली तरी त्यामुळे निर्मात्यांसाठी कोणताही समस्या निर्माण होणार नाही. 130 कोटी रुपयाच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 625 कोटी रुपयाचा आकडा ओलांडलेला आहे. सॅनेनिकच्या अनुसार या चित्रपटाने सोमवारी 5 करोड 34 लाख रुपयाची कमाई केलेली आहे आणि एकूण आतापर्यंत या चित्रपटाने 464 करोड 9 लाखाची कमाई केलेली आहे. जगभरातील कलेक्शन बाबत चित्रपटाने आतापर्यंत 630 करोड रुपयाचा टप्पा ओलांडलेला आहे. या चित्रपटाने परदेशात सुमारे 78 कोटी रुपये कमवलेले आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये छावा चित्रपटाच्या 18व्या दिवसाचं कलेक्शन बद्दल जाणून घेऊया. विकी कौशिक आणि रश्मिका मंदार यांचा छावा चित्रपटाने 17व्या दिवशी भरघोस कमाई करून जगभरात ठसा उमटवला होता. पण 18व्या दिवशी या चित्रपटाने आतापर्यंत सर्वात कमी कमाई झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजा संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरली आहे. या सुपरहिट चित्रपटासमोर सुपर बॉईज ऑफ मालेगाव आणि क्रेझी सारखे चित्रपट अपयशी ठरलेले आहे. 2025